नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. 5 सेकंदामध्ये आपले विरुद्धार्थी शब्दांचे ज्ञान तपासणार आहोत. भरपूर सरावासाठी शब्द आणि शेवटी प्रश्न पाहणार आहोत. विरुद्धार्थी शब्द म्हणजे उलट अर्थाचे शब्द. काही मराठी शब्दांच्या आधी अ, न, अव, अप इत्यादी काही उपसर्ग लागलेले असतात. हा उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पाहूया. पवित्र, अपवित्र, शांत, अशांत, प्रिय, अप्रिय, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, योग्य, अयोग्य. हा उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. सहकार, असहकार, रुंद, अरुंद. हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून हे शब्द लिहून घेऊ शकता. समर्थ, असमर्थ, हिंसा, अहिंसा, सुरक्षित, असुरक्षित. हे सरावासाठी शब्द आहेत, तुम्ही पाठ करून ठेवू शकता. मूर्त, अमूर्त, नियमित, अनियमित, समाधान, असमाधान, विवेकी, अविवेकी, न्याय, अन्याय. आता अन हा उपसर्ग लागून तयार झालेले शब्द. अपेक्षित, अनपेक्षित, आवश्यक, अनावश्यक, आदर, अनादर, आरोग्य. याचा विरुद्धार्थी शब्द अनारोग्य. आसक्त, अनासक्त, आस्था, अनास्था, इच्छा, अनिच्छा, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, उदार, अनुदार. आता ना हा उपसर्ग लागून आलेले शब्द. खुश, नाखुश, पसंत, नापसंत, आवड, नाआवड, पास, नापास, बाद, नाबाद, राजी, नाराजी, इलाज, नाइलाज. आता नी किंवा तू हे उपसर्ग लागून आले शब्द. स्वार्थी, निस्वार्थी, अपराधी, निरपराधी, आधार, निराधार, आशा, निराशा, उत्साही, निरुत्साही, लोभी, निर्लोभी. आता गैर, बे, बिन, अब हे उपसर्ग लागून येणारे शब्द. लागू, गैरलागू, समज, गैरसमज, सोय, गैरसोय, शिस्त, बेशिस्त. बे हा उपसर्ग लागून आलेला शब्द. जबाबदार, बेजबाबदार, कायदेशीर, बेकायदेशीर, सावध, बेसावध, पगारी, बिनपगारी. बिन हा उपसर्ग लागलेला शब्द. चूक, बिनचूक, कृपा, अवकृपा. अव हा उपसर्ग लागून येणारे शब्द. गुण, अवगुण, मान, अवमान. आता वेगवेगळे उपसर्ग लावून तयार झालेले शब्द. सचेतन, अचेतन, सदाचार, अनाचार, सुविचार, कुविचार, सजीव, निर्जीव, सुस्थिर, अस्थिर, सुगम, दुर्गम, होकार, नकार, सुकाळ, दुष्काळ, स्वदेश, परदेश. आता अनियमित विरुद्धार्थी शब्द ज्यांना कुठलाही उपसर्ग लागलेला नाही. सूर्योदय, सूर्यास्त, सुंदर, कुरूप असे काही अनियमित शब्द.
समोर, मागे हे विरुद्धार्थी शब्द तुम्ही लिहून घ्या आणि पाठ करा. भरती, ओहटी. आनंद, दुःख. गरीब, श्रीमंत. इकडे, तिकडे. काळा, पांढरा. उदय, अस्त. उष्ण, थंड. उपयोगी, निरुपयोगी. कडू, गोड. थोर, लहान. ताजे, शिळे. नवा, जुना. रुचकर, बेचव. मंजूळ, कर्कश. दिवस, रात्र. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण विरुद्धार्थी शब्दांवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिला जाईल, 4 पर्याय दिले जातील आणि योग्य उत्तर निवडण्यासाठी 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. या 5 सेकंदामध्ये तुम्ही योग्य प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे आणि अशा पद्धतीने आपण आपले ज्ञान तपासायचे आहे. आणि शेवटचा प्रश्न खास तुमच्यासाठी आहे. शेवटच्या प्रश्नाचा रंग बदलणार नाही आणि म्हणून तुम्ही या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे. चला तर मग पाहूया पहिला प्रश्न. पुढे दिलेल्या प्रश्नातील दिलेल्या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांक ओळखा. न्यूनता पर्याय क्रमांक 1, चणचण पर्याय क्रमांक 2, विपुलता पर्याय क्रमांक 3, प्रसिद्धी आणि पर्याय क्रमांक 4, कमतरता. तुमची वेळ सुरू होत आहे आता. आणि योग्य उत्तर आहे विपुलता. पुढचा प्रश्न क्रमांक 2. ग्राहक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1, विक्री पर्याय क्रमांक 2, उधार पर्याय क्रमांक 3, विक्रेता आणि पर्याय क्रमांक 4, गिराईक. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विक्रेता. पुढचा प्रश्न क्रमांक 3. उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1, अनुदार पर्याय क्रमांक 2, हतभागी पर्याय क्रमांक 3, नगदी आणि पर्याय क्रमांक 4, अयोग्य. तुमची वेळ सुरू होत आहे आता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनुदार. पुढचा प्रश्न क्रमांक 4. सफल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पर्याय क्रमांक 1, अस्वस्थ पर्याय क्रमांक 2, असमाधान पर्याय क्रमांक 3, दुष्कर पर्याय क्रमांक 4, निष्फळ. तुमची वेळ सुरू होत आहे आता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, निष्फळ. पुढचा प्रश्न क्रमांक 5. कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पर्याय क्रमांक 1, रम्य पर्याय क्रमांक 2, मंजूळ पर्याय क्रमांक 3, फसाडा आणि पर्याय क्रमांक 4, कठोर. तुमची वेळ सुरू होत आहे आता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मंजूळ. पुढचा प्रश्न. शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. हा प्रश्न 2018च्या परीक्षेमध्ये आलेला होता. पर्याय क्रमांक 1, प्रशंसा पर्याय क्रमांक 2, प्रगती पर्याय क्रमांक 3, बक्षीस आणि पर्याय क्रमांक 4, कृपा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बक्षीस. पुढचा प्रश्न.
प्रश्न क्रमांक 7 मंजूळ. मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. हा प्रश्नसुद्धा 2017च्या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये आलेला होता. पाहूया प्रश्न. पर्याय क्रमांक 1 कर्कश, पर्याय क्रमांक 2 गोड, पर्याय क्रमांक 3 नाजूक आणि पर्याय क्रमांक 4 मऊ. तुमची वेळ सुरू होत आहे आता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्कश. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 उष्ण. उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 गारवा, पर्याय क्रमांक 2 शांत, पर्याय क्रमांक 3 सौम्य आणि पर्याय क्रमांक 4 शीतल. तुमची वेळ सुरू होत आहे आता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शीतल. कारण उष्ण या शब्दाचे बाकीचे सर्व शब्द हे. पुढचा प्रश्न. चव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहिताना शब्दाच्या आधी डॅडॅश हे अक्षर लिहावे लागेल. पर्याय क्रमांक 1 न, पर्याय क्रमांक 2 बे, पर्याय क्रमांक 3 सु आणि पर्याय क्रमांक 4 अ. तुमची वेळ सुरू होत आहे आता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बे. चव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार करण्यासाठी बे हा शब्द जर अगोदर लिहिला, हा उपसर्ग जर लावला तर बेचव असा शब्द तयार होतो. अशा पद्धतीचा वेगळा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि म्हणून वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव आपण केला पाहिजे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 गैर या उपसर्गाने जोडून पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही. पर्याय क्रमांक 1 हजर, पर्याय क्रमांक 2 सोय, पर्याय क्रमांक 3 कृपा आणि पर्याय क्रमांक 4 वर्तन. तुमची वेळ सुरू होत आहे आता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृपा. कारण प्रश्न नीट वाचा. प्रश्न घाईघाईमध्ये जर वाचला तर आपलं चुकू शकतं. प्रश्न आहे गैर या उपसर्गाने जोडून पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द होणार नाही असं विचारलेलं आहे. आणि म्हणून गैरहजर होतं, गैरसोय होते, गैर वर्तन होतं, पण गैरकृपा होत नाही. पुढचा प्रश्न. पुढील प्रश्नातील योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा येतो. पर्याय क्रमांक 1 भांडण तंटा, पर्याय क्रमांक 2 उद्योगी आळशी, पर्याय क्रमांक 3 मोड तोड, पर्याय क्रमांक 4 संगत सोबत. तुमची वेळ सुरू होत आहे आता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उद्योगी आळशी. कारण भांडणतंटा, मोडतोड, संगत सोबत या जोड्या ज्या आहेत त्या समान अर्थाच्या आहेत आणि उद्योगी आळशी ही विरुद्ध अर्थाची जोडी आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 पुढील प्रश्नातील योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 दोष सदोष, पर्याय क्रमांक 2 क्षीण अशक्त, पर्याय क्रमांक 3 दोष निर्दोष, पर्याय क्रमांक 4 वजन भार. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोष निर्दोष. कारण बाकीचे तिन्ही पर्यायातील ज्या जोड्या आहेत त्या विरुद्धार्थी शब्दांच्या नाही आहेत, तर त्या समानार्थी आहेत. दोष सदोष, क्षीण अशक्त वजन भार. पण दोष निर्दोष ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. पुढचा प्रश्न. पुढील प्रश्नातील विरुद्धार्थी शब्दाची जोडी नसणारा पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक 1 समज गैरसमज, पर्याय क्रमांक 2 तीक्ष्ण अणकुचीदार, पर्याय क्रमांक 3 खात्री शंका आणि पर्याय क्रमांक 4 दुष्काळ सुकाळ. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 तीक्ष्ण अणकुचीदार. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न परत एकदा काळजीपूर्वक वाचला पाहिजे. विरुद्धार्थी शब्दाची जोडी नसणारा पर्याय विचारलेला आहे आपल्याला, आणि म्हणून समज गैरसमज हे विरुद्धार्थी आहे, खात्री शंका विरुद्धार्थी आहे, दुष्काळ सुकाळ ही जोडी सुद्धा विरुद्धार्थी शब्दांची आहे, आणि म्हणून तीक्ष्ण आणि अणकुचीदार ही जोडी विरुद्धार्थी शब्दाची नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 यश अपयश, पर्याय क्रमांक 2 सतेज निस्तेज, पर्याय क्रमांक 3 काळजी चिंता, आणि पर्याय क्रमांक 4 स्वातंत्र्य पारतंत्र्य. तुमची वेळ सुरू होत आहे आता. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काळजी चिंता. पहा, विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण यश अपयश हे बरोबर जोडी आहे, सतेज निस्तेज ही योग्य जोडी आहे, स्वातंत्र्य पारतंत्र्य ही योग्य जोडी आहे विरुद्धार्थी शब्द, पण काळजी चिंता ही जोडी विरुद्धार्थी शब्दांची जोडी चुकीची आहे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न खास आपल्यासाठी. या ठिकाणी 4 पर्याय दिले जातील, पण या पर्यायाचे उत्तर किंवा उत्तराचा रंग बदलणार नाही. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे. पाहूया कोण कोण या प्रश्नाचे उत्तर देईल. पहा प्रश्न, अप या उपसर्गाने पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनणार नाही, आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हार, पर्याय क्रमांक 2 यश, पर्याय क्रमांक 3 शकून, आणि पर्याय क्रमांक 4 मान. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नांचा जर सराव केला तर निश्चितपणे शिष्यवृत्ती असेल, नवोदय परीक्षा असेल किंवा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विरुद्धार्थी शब्दांवर येणारा प्रश्नांचे गुण तुम्ही 100% मिळवू शकता.